आज आम्ही आलो आहोत धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर हेमंत दुसाने सर. मागच्या 6-7 वर्षापासून ते इंजिनिअरिंग या फील्डमध्ये काम करतात आणि एक त्यांच्याबरोबरची वेगळी स्टोरी आहे जी आता आपण उलगडणार आहे. ते म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण आधी शिक्षण घेतो, मग त्या क्षेत्रातला थोडा अनुभव घेतो आणि मग वैयक्तिक कामाला सुरुवात करतो. त्यांच्या बाबतीत ही थोडीशी गडबड होती. ती काय गडबड होती, त्यांचा आजवरचा प्रवास कसा आहे, अनुभव कसा आहे, हे सगळं आता आपण बोलणार आहे. सो बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे की तुमच्यासारख्या इंजिनियर कडून की जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये काम करतात त्यांच्याकडून आम्हाला तुमचे अनुभव ऐकायचे आहेत आणि जे येणाऱ्या तरुण इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी याच्यातनं काहीतरी मार्गदर्शक गोष्टी निघतील, या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. सो आपण अर्थात सुरुवातीला जसं बोललो तसं आम्हाला तुमच्याकडनं आधी ती स्टोरी जाणून घ्यायची. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मागे येण्याची प्रेरणा कुणाची होती, त्यांच्याकडनं तुम्हाला असं वाटलं या फील्डमध्ये यावं. आणि जो तुम्ही एक्सपिरियन्स आधी शेअर केला की पहिल्यांदा अनुभव मग शिक्षण, ते सगळं आम्हाला ऐकायचंय तुमच्याकडून. तर ऍक्च्युली मी पिंपळला 11वी-12वी केलेली आहे. बरोबर. त्यानंतर 12वी नंतर मी थोडा गॅप घेतलेला होता सर. ऍक्च्युली 12वी नंतर मी एक 2 वर्षाचा गॅप होता. तर त्या फील्डमध्ये त्या पिरियडमध्ये मी साधारण एक बिल्डर होते, त्यांच्याकडे ऍज अ सुपरवायझर म्हणून जॉब केलं होतं सर. जॉब करत असताना सिव्हिल फील्डमध्येच मी काम करायचो. तर थोडाफार मला एक्सपिरियन्स आला त्या फील्डचा. मी काम करत असताना आधी सिव्हिलचं एक्सपिरियन्स घेतलंय संपूर्ण. त्यानंतर मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं. नंतर मी कॉलेज केलेले सर, डिग्री केली आहे. त्यानंतर मी 2017-16ला मी पासआउट झालो. त्यानंतर 17 पासून मी माझं स्वतःच फील्ड चालू केली, कन्स्ट्रक्शन चालू केलंय. आजपर्यंत मी साधारण 25 ते 30 प्रोजेक्ट कम्प्लीट केलेले सर आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट आपले कम्प्लीट केलेले आहेत. बरोबर. आणि आज पिंपळमध्ये बऱ्यापैकी माझं ऑफिस वगैरे असून मी बऱ्यापैकी चांगलं काम करतो सर पिंपळमध्ये. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण कॉलेजमध्ये शिकतो आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण फील्डवर येतो, तेव्हा असं वाटतं की अरे 4 वर्षात तर हे शिकलोच नव्हतं आपल्याला कोणी, कारण एकदम जेव्हा प्रॅक्टिकल करायचं. तुमच्या बाबतीत ती थोडीशी केस उलटी होती. तर जेव्हा तुम्ही नंतर शिकायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला असं वाटलं का की अरे प्रॅक्टिकल मध्ये तर आपण वेगळंच करतो आणि ते शिकवतात वेगळं? हो सर. असं तो अनुभव काय बरेच वेळेस मी कॉलेजला असताना म्हणजे जे काही प्रॅक्टिकली आम्हाला करून दाखवायचे, बरोबर, माझे सोबतचे मित्र होते, मी त्यांना आधी सांगा अरे हे तर मी ऑलरेडी केलेलं आहे, बरोबर, तुम्हालाही काही अडचण असेल तर मी सांगू शकतो ऑलरेडी. म्हणजे यापैकी म्हणजे मला अनुभव असल्यामुळे मला चांगला फायदा झाला कॉलेजमध्ये पण, आणि मी बऱ्यापैकी तिथं कॉलेजवर काम करू शकलो. तर मग पहिला प्रोजेक्ट जो तुम्हाला मिळाला, कारण बऱ्याचदा असं होतं की आपण शिकून आलेलो असतो पण आपल्याला अनुभव नसतो म्हणून प्रोजेक्ट मिळत नाही, आणि प्रोजेक्ट नाहीत म्हणून अनुभव नाही. तर मग पहिला प्रोजेक्ट तुम्हाला कसा मिळाला, त्याची काय? ऍक्च्युली मी माझ्या कॉलेजच्या लास्ट इयरला होतो. बरं. आणि मी आधीपासून थोडंफार काम करत आलेलो आहे, त्यामुळे ओळखी वगैरे होत्या. ऍक्च्युली सिव्हिल फील्डमध्ये काम करायचं म्हणजे कॉलेजच नाही, आपल्याला बाहेर दुनियामध्ये ओळखी खूप लागतात. बरोबर. की हे काम करत आहे ते वगैरे. त्या हिशोबाने मी लास्ट सेमला असताना मला प्रोजेक्ट मिळाला होता सर. बरोबर. असंच ओळखीने मिळाला. त्यानंतर मी तो प्रोजेक्ट माझा ऍक्च्युली कॉलेज केल्यानंतर तो एक्सपिरियन्स, अगोदरचा एक्सपिरियन्स, त्या हिशोबाने मी तो प्रोजेक्ट चांगला डिझाईन केला, कन्स्ट्रक्शन केलं. बरं. मी विथ वॉटर काम करतो सर त्या असल्यामुळे माझं लेबर टीम, कन्स्ट्रक्शन मटेरियल वगैरे मी बेस्ट क्वालिटीने तो प्रोजेक्ट कम्प्लीट केलं सर. त्यानंतर माझं म्हणजे बऱ्यापैकी चांगलं नाव झालं. आता तुम्ही बोललात लेबर टीम, तर मग मला त्याच्यावरच असं विचारायचंय की या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे, की ज्यांना पुरेसं ज्ञान नाहीये याच्यातलं, आणि आपल्याला दुर्दैवाने त्यांच्यासोबत काम करावं लागतं कारण लेबरची अवेलेबिलिटी नाही. तर अशा अनस्किल्ड लेबर किंवा कुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? धोकादायक आहे सर, पण जर आपण स्वतः त्यांना चांगली प्रॉपर ट्रेनिंग दिली, आपण जर त्यांना नॉलेज दिलं आधी काम करण्याच्या अगोदर, तर मला नाही वाटत की एवढं ते धोकादायक आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडून प्रॉपर काम करून घेऊ शकतो. त्यासाठी आपण आधी स्वतः त्यांना थोडी ट्रेनिंग द्यायला हवी की ऍक्च्युली प्लॅनिंग असतात, प्लॅनिंग आपण आपल्याला नॉलेज असतं, त्यापैकी आपण थोडं जर नॉलेज त्यांना दिलं की हे कसं असतं, जागेवरती आपल्याला कसं प्रपोज करायचे काय वगैरे, तर बेटर काम होऊ शकतो सर. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणा किंवा जनरल मध्ये सुद्धा प्लॅनिंग या स्टेजला फार महत्वाचं असतं, कारण त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅनिंग अर्थ एक वेगळा आहे, कारण तो प्लॅन असतो ज्याच्यावर आपण पुढची वास्तू निर्मिती करणार असतो. तर प्लॅन या स्टेजचं महत्व काय सांगाल तुम्ही कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये? प्लॅन म्हणजे सर आपल्याला एक बिल्डिंग बनवायची किंवा प्रोजेक्ट बनवायचा आहे, बरोबर, हा महत्वाचा पार्ट असतो. बरोबर. तो प्रॉपर प्लॅनिंग करणं, जसं की आपण प्लॅनिंगचे 3-4 प्रकार असतात त्याच्यामध्ये. आमचं स्टील डिझाईन असते, कॉलम पोझिशन असतं, नंतर ब्रिक वर्क असतो, सुरुवातीला फेस लाईन प्लॅन असतो. हे प्रॉपर प्लॅनिंग जर रेडी झाले तर आपल्याला जे आपली कल्पना असते की आपल्याला घर असं हवंय किंवा असं प्रोजेक्ट हवाय, अशी डिझाईन हवी आहे,
तर ते प्रॉपर डॉक्युमेंट्स, प्रॉपर प्लॅनिंग आपण केले तरच आपला प्रोजेक्ट तो सक्सेसफुली कम्प्लीट होऊ शकतो. असं नॉर्मली आपण विदाउट प्लॅनिंग प्रोजेक्ट नाही करू शकत सर. बरोबर बरोबर. दुसरं या फील्डमध्ये हे क्रिएटिव्ह फील्ड आहे. तुम्ही आता इतके प्रोजेक्ट केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक प्रोजेक्ट हा नवीन असावा, एकसारखा दिसणारा प्रत्येक प्रोजेक्ट असू नये. तर मग याच्या टेक्नॉलॉजीची कितपत मदत होते हे सगळं करताना? टेक्नॉलॉजीच महत्वाची सर. आज म्हणजे जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर आपण प्लॅनिंग बनवतो, एलिव्हेशन वगैरे 3D एलिव्हेशन, आपला इंटेरियर, हे त्याच्यानेच आपला प्रोजेक्ट तो दिसणार आहे, खुलून वेगळा दिसणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचं खूप महत्वाचं आहे. बरोबर. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये काम करताना बऱ्याचदा तो क्लायंट असं म्हणत असतो की माझं बजेट थोडं कमी आहे किंवा थोडंसं आता एवढ्याच पैशात बसवा. तर मग पण तुम्हाला तर ऍज अ इंजिनियर असं वाटत असतं की एक चांगला क्वालिटी प्रोजेक्ट करावा, कारण तुम्ही म्हटलं तसं जो आपण प्रोजेक्ट करतो त्याच्यावर आपलं नाव होतं आणि त्याच्यावर आपल्याला पुढचे प्रोजेक्ट मिळत असतात. पण अशी जर एखादी काटकसर गेली तर कदाचित आपलं नाव पण खराब होऊ शकतं. तर मग अशा वेळेला तुम्ही दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं साधता, बजेट पण आणि क्वालिटी पण? सर त्याविषयी म्हटलं तर आपण क्वालिटीमध्ये काही कमी जास्त करू शकत नाही, कारण क्वालिटीच मॅटर करतं प्रोजेक्टसाठी. राहिलं बजेट वरचं म्हणजे फिनिशिंग मटेरियल असतं, आपण वाटलं तर टाईल्स, इतर गोष्टी असतात, प्लंबिंग वगैरे, हे ते आपण त्याच्यात काहीतरी कमतरता करून आपलं प्रोजेक्टची कॉस्ट कमी करू शकतोय. पण जे आपलं सिव्हिल वर्क म्हणतो आपण, RCC बांधकाम किंवा प्लास्टर, तो हाय लेवलचा प्रोजेक्ट असो की लो लेवलचा, तर त्याचं कन्स्ट्रक्शन प्रॉपरच पाहिजे, कारण त्याचा पाया मजबूत असला ते घर टिकणार आहे. वरचे टाईल्स, इतर फिनिशिंग आयटम आपण आता लो कॉस्ट जरी टाकला, भविष्यात आपल्याला वाटलं आपल्याकडे पैसा आहे आपण ते चेंज करू शकतोय सर. पण इतर ह्या गोष्टी जे आता होणार आहेत त्या नंतर नाही होऊ शकत. त्यामुळे प्रोजेक्ट हा बेटरच पाहिजे आणि आपल्याला कॉस्टिंग आपण कमी करू शकतो इतर गोष्टीमध्ये. बाहेरचे जे इंटेरियर वगैरे हे ते, त्याच्यामध्ये आपण कॉस्टिंग कमी करून आपलं प्रोजेक्ट लो कॉस्ट करू शकतो. आता तुम्ही म्हटलं तसं कन्स्ट्रक्शनचा पाया मजबूत असला पाहिजे तर ते बिल्डिंग उभारतात, पुढचं बदलू शकतो. तसं सिव्हिल इंजिनिअरिंग हा शिक्षणाचा एक पाया तुम्ही केलात. पण आता ज्या बदलत्या टेक्नॉलॉजी बद्दल तुम्हाला असं वाटतं का की आता कुठला तरी कोर्स हा अजून मी केला पाहिजे किंवा नवीन काहीतरी शिकलं पाहिजे? तर असं कुठलं वाटतोय की आता हा कोर्स मला शिकणं गरजेचं आहे, कारण आता ही टेक्नॉलॉजी बदलते, लोकांच्या डिमांड बदलत आहेत आणि या स्पर्धेत जर मला उतरायचंय, राहायचंय, तर मला हे शिकणं आवश्यक आहे. आता आजच्या दुनियामध्ये सर टेक्नॉलॉजी भरपूर आलेले आहेत, म्हणजे कोर्सेस वगैरे हे ते. आता त्या स्टील डिझाईन साठी नवीन प्रोजेक्ट्स आलेले आहेत, म्हणजे नवीन कोर्सेस आलेले आहेत, इंटेरियर साठी पण आलेले आहेत. पण ऍक्च्युअली जे पॉसिबल होतं आजकाल दुनियामध्ये एवढा म्हणजे वेळ नाहीये की आपण ते कोर्सेस करू शकतो. तरी पॉसिबल जे होतं ते नवीन नवीन कोर्सेस आपण करायलाच हवे आणि त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी शिकायला मिळते आपल्याला आजकाल, म्हणजे त्यामुळे बेटर. आता तुम्ही या फील्डमध्ये प्रॅक्टिकली काम करताय, तुम्ही शिकला पण, तर मग येणाऱ्या तरुण इंजिनियर्सना काय सांगाल, काय सल्ला मित्रत्वाच्या नात्याने असा द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? तरुण इंजिनियर सांगणं एकच आहे, फील्ड ही खूप मोठी आहे. ऍक्च्युली याच्यात काही एज लिमिट नाहीये. तुम्ही 60 वर्षापर्यंतच काम करू शकता, 55 वर्षापर्यंत काम करू शकता. तुम्हाला जेवढी कॅपॅसिटी काम करू शकतायत. फक्त एक्सपिरियन्स मॅटर करतो, कारण आपण एखादा प्रोजेक्ट करत असताना तो प्रॉपर प्रोजेक्ट व्हायला पाहिजेच. जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर समोरचा जो ओनर असतो त्यातला काही म्हणजे नुकसान नको व्हायला. त्यामुळे प्रॉपर एक्सपिरियन्स घेऊनच प्रोजेक्टला तुम्ही सुरुवात करा आणि बेटर प्रोजेक्ट द्या, असं मला म्हणायचं. बरोबर आहे. आजवर केलेल्या कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट वाटतो का की जो करताना तुम्हाला एक वेगळा आनंद मिळाला, समाधान मिळालं, किंवा असं वाटलं की अरे ही एक संधी आहे माझ्यासाठी, मला या प्रोजेक्टवर काम करायला मिळालं, काहीतरी वेगळे पण होतं, असा कुठला प्रोजेक्ट आहे का? आजपर्यंत मी जेही प्रोजेक्ट केले मला त्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये आनंदच झालेला आहे आणि मला सगळे प्रोजेक्ट आयकॉनिक वाटायचे. पण आता लेटेस्ट मी एक प्रोजेक्ट बनवतोय, तो खाली रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल सॉरी, आणि प्लस वरती रेसिडेन्शियल फ्लोर आहे. आज G+3 फ्लोअरचा प्रोजेक्ट आहे आणि पिंपळमध्येच मी तो प्रोजेक्ट करतोय. आणि एक माझ्या पद्धतीने पिंपळमध्ये पहिला प्रोजेक्ट असेल की काहीतरी युनिक आणि वेगळं बनवणार आहे मी त्याच्यामध्ये. तर तो रेडी झाल्यानंतर सगळ्याला कळेलच, पण मला खूप उत्सुकता आहे आणि तो रेडी झाल्यानंतर मी सर्वांसोबत शेअर करेल. हा झाला आयकॉनिक प्रोजेक्ट जो तुमचा भविष्यात होतोय. आता दुसरा एखादा मला प्रोजेक्ट असा हवाय की ज्याच्यात काम करताना प्रॉब्लेम आला किंवा अडचण आली आणि मग तुम्हाला त्यातलं सोल्युशन तुम्ही स्वतः शोधून काढलं, कुणाची तरी मदत घेतली, सिनियरची वगैरे, किंवा पुन्हा काही पुस्तकं काय रेफर केलीत, किंवा अगदी हाताखालच्या लेबरकडनं त्याचं सोल्युशन मिळालं, असा एखादा प्रसंग काय आठवतोय का? असे प्रसंग तर भरपूर आले. छोटे मोठे प्रोजेक्ट सुरुवातीला जेव्हा काम करत असताना काहीतरी एक वेगळंच काहीतरी म्हणजे काम करत असताना अनुभव यायचे की कुठेतरी कॉलम्स येतोय किंवा तो भिंतीमध्ये ऍडजस्ट होत नाही किंवा भिंतीच्या बाहेर जातोय, हे ते. तरी छोट्या अनस्किल्ड लेबर पासून तर काही एक्सपिरियन्स होल्डर आहेत त्यांच्यापासून मी अनुभव शेअर केले
आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत मी बऱ्यापैकी बरोबर असे. बरोबर. म्हणजे तिथं असं काही होतं की एखादा छोटा अनस्किल्ड लेबर सुद्धा सांगून देतो की हा हे असं आहे, हा त्याचंही कधी बरोबर. बेटर असतं आणि आपणही कधी चुकत असतो. चुकत असं असतो, भरपूर अनुभव आले सर. होत असतो, हो, बरोबर. हो. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंट आणि स्टील हे हं. दोन फार महत्वाचे भाग आहेत. हो. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता त्या स्टीलची, की 1, 2, 3, 4 असतील तर हे स्टील चांगलं आहे, हे वापरायला पाहिजे? स्टीलसाठी सर मी म्हणजे आतापर्यंत बघितलंय, मी टेस्ट रिपोर्ट चेक करायचो आधी. बरं, मी बऱ्याच कंपन्यांचे टेस्ट रिपोर्ट चेक केले बरं. आणि ठीक आहे, मी 2-3 प्रकारचं स्टील वापरायचो. हं, पण हं, आता हं. एवढ्या 1 वर्षापासून एक असा अनुभव आला, मी जो एक लेटेस्ट प्रोजेक्ट करतोय, तर तिथे मी एक 2-3 कंपन्यांचे टेस्ट रिपोर्ट बघितले, ते व्हेरी चेक गुड. केले. बरं. आता मी स्वतः चेक केले ते आणि मी इतर 3 जे इंजिनिअर्स आहेत, आमचे एक पुण्याचे हेड आहेत, त्यांच्याकडून चेक केले. तर त्यांच्यापैकी मला म्हणजे आता जे स्टील मी स्वतः आयकॉन स्टील ह्या प्रोजेक्टला वापरतो सर. मी वाह! जे माझं तुम्हाला बोललो ना हो, प्रोजेक्ट हो, चालू हो. आहे, त्याच. स्टार्टिंग टू एंडिंग पर्यंत हा पूर्ण प्रोजेक्ट आयकॉनमध्ये बनलेला आहे. क्या बात है. हां, सो तुमचा आयकॉनिक हां. प्रोजेक्ट आहे, आयकॉन स्टील पण आयकॉन वापरत आहे. प्रोजेक्ट सर म्हणजे एक आश्चर्य म्हणायचं काय, मी हं. आयकॉन स्टीलच्या इंटरव्ह्यूला आलेलो आहे हो, हो. आणि रिअलमध्ये मी ते पूर्ण स्टील तिथं यूज केलेलं आहे. क्या बात हां, है. कारण की त्यांनी ते सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे 4 टेस्ट रिपोर्ट होते. 4ही मी सेंड केले. तिघांना सेंड केले. तिघांपैकी मिळून जे त्यांनी फायनल केलं ना, बरं, ते त्यांचं पण आयकॉन आयकॉन स्टील. स्टीलच पाहिजे. व्हेरी गुड. त्याच्यातलं जे प्रॉपर्टी होती, केमिकल प्रॉपर्टीज वगैरे हे ते, बरं. ते सगळं बघून आम्ही म्हणजे क्लिअर केलंय बरोबर आहे. आणि आम्ही आयकॉन स्टील यूज स्टील करतोय सर. वापरतोय, हो, बरोबर. दुसरं तुम्हाला आता तुम्ही स्वतः वापरताय, तर मग हो, आयकॉन स्टीलच्या हे प्रॉडक्ट बद्दल तर तुम्ही सांगितलं, त्यांच्या हो, रिपोर्टवरून तुम्हाला हो, कळलं हे प्रॉडक्ट चांगलं आहे. हो, हो. त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल काही सांगाल का? म्हणजे त्यांची डिलिव्हरी, त्यांची कॉस्ट, त्यांची अवेलेबिलिटी, त्यांचा स्टाफ. बरोबर. डिलिव्हरी तर टाईमवर मिळतेच सर आम्हाला बरोबर, आणि म्हणजे अडचण काहीच येत नाही. बरोबर. आणि कॉस्टिंग मी पण बघितली, म्हणजे जास्तही नाहीये आणि बरोबर. लो पण नाहीये. बरं, बरं. मीडियम त्यांची कॉस्ट आहे ओके. आणि बेटर आहे, परवडण्यासारखी. आमच्यासारख्यांना परवडतेच ते. बरोबर. आणि आम्ही सजेस्ट करतो बऱ्यापैकी कस्टमर जे रूरल ग्रामीण भागातले कस्टमर असतात, त्यांना 1-2 पैसे वाचवण्याचं असतं. म्हणजे प्रोजेक्ट काम करायचंय, पण बरोबर. पैसे कॉस्टिंग कुठं वाचेल? तर त्यासाठी आम्ही 100% सजेशन देतो आणि क्वालिटी बेस्ट आहे, त्यामुळे अजून जास्त सजेशन देतो सर. वाह! हां. ते त्यामुळे स्टील एकदम छान. चांगलं आहे. हो. सो हे होते इंजिनियर हेमंत दुसाने आणि त्यांनी आपल्याला अशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर इतक्या मनमोकळेपणे गप्पा मारल्या. पण त्यात सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट होती ती म्हणजे कुठलीही बिल्डिंगचा पाया जसा मजबूत असावा लागतो, तसा या फील्डमध्ये जे तरुण येतात, तर अनुभवाचा पाया जर तुमचा चांगला असेल, तुम्ही आधी कुठं प्रॅक्टिस केली असेल, सर्व्हिस केली असेल, प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन आला असाल, तर या फील्डमध्ये या फील्डमध्ये अमर्याद संधी आहेत. तो पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक आभार की तुम्ही नक्कीच आलात, सर. एवढ्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आणि जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, तो तर पूर्ण लवकरात लवकर व्हावाच आणि सगळ्यांना ते सिक्रेट शेअर व्हावं. बरोबर. पण येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, नक्कीच. याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. थँक यू व्हेरी मच. थँक यू सर.